नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती आणि संजना बोलत असतात, पण कोर्टात खूप मोठा धमाका होणार आहे आणि धुरी वकिलाने गोंधळ घातल्यामुळं अरुंधतीच्या आणि यशच्या एका सेकंदात लक्षात येणार आहे की या धुरी वकिलाच्या नक्की डोक्यात काय चालू आहे. त्यामुळं अरुंधतीने जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं इकडे संजना आणि अन्या यांची तर वाटच लागणार आहे. पण जेव्हा त्यांना सत्य कळणार आहे की आता सुलेखाताई येणार आहेत आणि आता आपण त्यांना काही विकत घेऊ शकत नाही, ही गोष्ट जेव्हा अन्या आणि संजना यांना समजणार आहे, त्यांच्यापुढे मात्र खूप मोठं संकट येणार आहे. त्यांना कळणारही नाही की आपण काय करून बसलो आहे. तर इकडे संजना अरुंधतीला म्हणत असते की अरुंधती, तू विसरू नकोस तुझं आणि मिहीरचं असलेलं नातं, त्याचबरोबर पैशासाठी तू आशुतोषशी केलेलं लग्न, तुझं लग्न झाल्यानंतरही तू अनिरुद्धच्या जवळ येत होती, ह्या गोष्टी तू विसरू नकोस. कारण काहीही झालं तरी कोर्टात उद्या आम्ही त्याच गोष्टी मांडणार आहोत. तर अरुंधती म्हणते, बाद झालं ग, किती चाललंय तुझं, तुला काय वाटलं तुम्ही असं कराल आणि मी ऐकून घेईल? अगं पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीवर असे घाणेरडे गलिच्छ आरोप करताना तुला लाज कशी वाटत नाही? हे अरुंधती संजनाला बोलत असते. परंतु संजना मात्र म्हणत असते की काहीही झालं तरी मला माहिती आहे ना, तुला आत्ता फक्त आपल्या दोघींच्या मध्ये ही गोष्टी बोलल्या जात आहेत, तरी तुला एवढा त्रास होतो. उद्या कोर्टात जर सगळ्यांच्या समोर हे बोललं गेलं तर तुझी काय वाट लागणार आहे ते बघ, असं संजना अरुंधतीला सांगत असते. अरुंधती म्हणते, कसं आहे, तुम्ही या पातळीला उतराल ही गोष्ट मला आधीच माहिती होती आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी मला आधीपासून माहिती आहेत की तुम्ही काय करू शकता आणि कोणत्या पातळीला जाऊ शकता. कसं आहे, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही असे गलिच्छ आरोप करून अशी खेळी खेळून जर जिंकू शकत असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी तुम्हाला आव्हान देते की तुम्ही मला या केसपासून मागं सरकवून दाखवायचं. मग मी बघते की तुम्ही काय करू शकता. कारण तुमची किती लायकी आहे, तुमची काय पात्रता आहे हे मला सगळं माहिती आहे. तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकता हेही मला चांगलंच माहिती आहे, असं अरुंधती सांगत असते. तेव्हा संजना म्हणते, बघ कसं आहे, तू आशुतोषसोबत पैशांसाठी लग्न केलेलं आहे हे तर मला माहितीच आहे आणि तू काय करू शकते ना हे पण आम्हाला माहिती आहे. मग कोर्टामध्ये विचार कर, तुझा मुलगा, तुझे सासरे म्हणजे तुझे मानलेले वडील आहेत ना, ते जेव्हा तिथं असणार आहेत आणि त्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जाणार आहेत, तेव्हा तुझी काय वाट लागणार आहे ना, याचा विचार कर. कारण तिथे सगळ्यांच्या समोर तुझ्या इज्जतीचे वाभाडे काढले जाणार आहेत, तेव्हा तुला कळेल की काय होऊ शकतं ते, असं सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं, अरुंधती म्हणते, आता मी पण सांगते की मला या केसपासून मागं सरकवून दाखवा आणि बघते मी नक्की तू काय करू शकते. तर आता कोर्टामध्ये सगळेजण आलेले असतात आणि मग कोर्टामध्ये बाजू मांडण्यासाठी सांगितलं जातं. मग सुरुवातीला आता बाजू मांडण्यासाठी तिथे ॲडव्होकेट देशमाने उभे राहतात. ॲडव्होकेट देशमाने सांगायला सुरुवात करतात की आज मी विनायक देशमुख यांना या केसच्या चौकशीसाठी पुढे बोलवू इच्छितो. आप्पांना पण अरुंधती सांगते की जावा आप्पा, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं अरुंधती आप्पांना सांगत असते. मग आप्पा आता बोलायला पुढे जातात. आप्पा तिथे पहिल्यांदा शपथ घेऊन सांगू लागतात, पण इकडे विनायक देशमुखांबद्दल असे स्टेटमेंट केले जात असतात की त्यांना विसराळूपणाचा म्हणजे अल्झायमर नावाचा आजार आहे आणि त्या आजारामुळे त्यांना गोष्टी आठवत नाहीत. यापूर्वीही त्यांनी या आजारामुळे घराचा पत्ताही विसरले होते, अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, हे सगळं बोललं जात असतं. परंतु इकडे आप्पा मात्र अगदी तिथे सांगत असतात की नाही. तेव्हा ॲडव्होकेट देशमाने यांना काही करून आप्पांना मूर्खात काढायचं असतं, वेड्यात काढायचं असतं आणि तेच काम ते करत असतात. मग आप्पा तिथे शपथ घेऊन सांगतात की मी जे काय सांगणार आहे ते खरं सांगणार आहे, खोटं अजिबात बोलणार नाही. मग आप्पांना प्रश्न विचारला जातो की तुम्ही ज्या घरात राहता ते घरात किती वर्ष झालं तुम्ही राहता? तेव्हा आप्पा म्हणतात की 60-70 वर्ष. म्हणजे जनरली आपण एखाद्या साध्या माणसाला प्रश्न विचारला तर ती व्यक्ती अशी अंदाजामध्ये उत्तरं देत असते, तसंच उत्तर आता इथं दिलं जातं. आणि आप्पांना जेव्हा हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा हे उत्तर दिलेलं असतं, ते ऐकून आप्पांना तो लगेचच देशमाने म्हणतो, नाही मला नक्की सांगा, नक्की तुम्ही किती वर्ष झालं इथं राहताय ते मला कळलं पाहिजे, असं देशमाने म्हणत असतो. तेव्हा आप्पा म्हणतात की हां 70 एक वर्ष झाली असतील.
असं अंदाजे उत्तर आप्पा देतात तेव्हा देशमाने म्हणतो की तुम्ही खोटं बोलताय, कारण तुम्ही या घरामध्ये राहताय या गोष्टीला 70 वर्ष नाही तर 60 वर्ष झालेली आहेत. म्हणजे इथे आप्पांना त्याने वेड्यात काढलेलं असतं, त्याचबरोबर आप्पांना खोटं ठरवलेलं असतं. आणि मग जजसाहेबांच्या समोर हा मुद्दा मांडला जातो की बघा, त्यांना त्या घरामध्ये ते किती वर्ष झालं राहत आहेत ही गोष्टही आठवत नाही. मग ते कसं म्हणू शकतात की माझ्या मुलाने माझ्याकडून माझ्या खोट्या सह्या घेतलेल्या आहेत. हा मुद्दा कोर्टाच्या समोर मांडला जातो. त्यानंतर आप्पा म्हणतात की मी जे खरं आहे ते सांगत आहे ना. त्याने मला जेव्हा सांगितलेलं होतं तेव्हा असं सांगितलेलं होतं की हे जे पेपर आहेत ते इन्शुरन्सचे पेपर आहेत असं सांगून त्याने माझ्याकडून सह्या घेतलेल्या आहेत असं आप्पांना सांगितलं जातं. आप्पा सांगतात तेव्हा देशमाने म्हणतात की मला एक कळत नाही आहे की मला सांगा, हे जे घर आहे या घरावरती आज हे घर पहिल्यापासूनच एवढं मोठं आहे का? तेव्हा आप्पा म्हणतात नाही, हे घर माझ्या वडिलांनी बांधलेलं आहे आणि त्या घरात नंतर हे जे बांधकाम आहे ते अनिरुद्धने केलेलं आहे. तेव्हा लगेचच ते सांगू लागतात की मग पुन्हा कोर्टाच्या समोर मुद्दा मांडला जातो की या घराचं बांधकाम हे अनिरुद्धने केलेलं आहे, बरोबर आहे. मग तुम्ही तुमच्याबरोबरच अनिरुद्धचाही याच्यावर तेवढाच अधिकार आहे. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र इकडे जजसाहेबांना आप्पा म्हणतात की कोण नाकारतंय, अनिरुद्धचाही तेवढाच अधिकार आहे आणि त्याचाही या घरावरती तेवढाच हक्क आहे, हे आप्पा स्वतः सांगतात. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की तुमच्या मुलाने खोट्या सह्या घेतल्या? तुमचा जो स्वभाव आहे, तुम्हाला फक्त तुमचं पडलेलं आहे, तुम्ही कोणाशीही व्यवस्थित वागत नाही, तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला घराच्या बाहेरही काढलेलं होतं. त्याचबरोबर तुमचा छोटा मुलगासुद्धा तुम्हाला कंटाळून निघून गेलेला आहे, हे सगळं कोर्टाच्या समोर मांडलं जातं. तेव्हा आप्पा म्हणतात की तो आम्हाला कंटाळून निघून गेलेला नाही, तर तो जॉबसाठी बाहेर गेलेला आहे, त्याच्या कामासाठी बाहेर गेलेला आहे. मग आप्पांना प्रश्न विचारला जातो, आत्ता तुम्ही ज्यांच्याबरोबर बोलत होता त्या कोण आहेत तुमच्या? आप्पा म्हणतात की माझी मुलगी आहे. तेव्हा पुन्हा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे जर ती तुमची मुलगी आहे तर मग विशाखा कोण आहे, कारण तुम्हाला तर एकच मुलगी आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की ती माझी मानलेली मुलगी आहे आणि ती माझ्या मुलाची पहिली बायको आहे, म्हणजे माझी सून, हे आप्पा सांगतात. तेव्हा आप्पांना पूर्णपणे वेड्यात काढण्याचं काम ॲडव्होकेट देशमाने करत असतात. आप्पा त्यांना उत्तरं देत असतात. आप्पा पण शांत बसणारे नसतात, त्यांना चांगलेच पुरून उरत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा तिथे सर्वांच्या समोर सांगत आहेत की काहीही झालं तरी मी जे काय सांगत आहे ते खरंच सांगत आहे. मग ॲडव्होकेट देशमाने म्हणतात, मला काय वाटते माहिती आहे का, तुमची जी मुलगी आहे ना ती तुम्हाला उरीस पाडत आहे. त्यांनी तर तुम्हाला फोर्स केला नाही आहे ना ही केस करण्यासाठी. तेव्हा आप्पा म्हणतात की ही केस मी स्वतः माझ्या वैयक्तिक माझ्या मुलाने मला त्रास दिलेला आहे, मला फसवलेलं आहे, त्यासाठी केलेली आहे आणि काहीही झालं तरी माझ्या या गोष्टीशी अरुंधतीचा काहीही संबंध नाही. तर देशमानेंना हे दाखवून द्यायचं असतं की या सगळ्याशी अरुंधतीचा संबंध आहे. पण आप्पा मात्र ओरडून तिथं सांगत असतात की नाही, या सगळ्याशी अरुंधतीचा कोणताही संबंध नाही. आणि आप्पा म्हणत असतात की ही केस मी स्वतः केलेली आहे. अनिरुद्धने मला सांगितलेलं होतं की हे जे पेपर आहेत ते इन्शुरन्सचे पेपर आहेत, म्हणून मी त्याच्यावर सह्या केल्या होत्या, त्याने मला अजिबात सांगितलं नव्हतं. तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला विसरतं, तुम्हाला आठवत नाही. मग तुम्ही असं कसं म्हणता की तुम्हाला तुमच्या मुलाने तसं सांगितलेलं होतं? बरं, आता मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मला सांगितलं की हा जो वरचा मजला आहे तो तुमच्या मुलाने बांधलेला आहे, मग त्याच्यासाठी किती खर्च आला असेल? म्हणजे तेवढ्या पैशात आरामात त्यांना बाहेर फ्लॅट घेता आला असता ना, मग त्यासाठी किती खर्च आला? आप्पा म्हणतात की मी त्याला विचारलं नाही किती खर्च आला, कारण त्याला गरजेचं वाटलं म्हणून त्याने खर्च केला, त्याच्या फॅमिलीसाठी गरजेचं वाटलं म्हणून त्याने खर्च केला. तेव्हा कोर्टाला ॲडव्होकेट देशमाने सांगत असतात की बघितलं का, हा प्रॉब्लेम आहे, कारण यांनी यांच्या मुलाला विचारलंही नाही की खर्च कशाचा केलेला आहे. आप्पा खूप पॅनिक झालेले असतात. आप्पा ओरडून सांगत असतात की त्याने मला फसवलेलं आहे आणि मला गरज वाटली नाही, कारण त्याची फॅमिली पण त्या घरात राहणार होती, तो स्वतः राहणार होता, त्याला वाटलं म्हणून त्याने खर्च केलेला आहे असं आप्पा सांगत असतात. आप्पा ओरडत असतात, ओरडून सांगत असतात, कारण ते ॲडव्होकेट देशमाने आप्पांना रागाला घालवत असतात. तेव्हा मात्र अरुंधती आप्पांना शांत करते. मग इकडे अनिरुद्ध आणि संजनाला मात्र खूप मजा येत असते. संजनाला तर भारीच वाटत असतं, कारण संजनाला असं वाटत असतं की एकदा का ह्या आप्पाला वेड्यात काढलं की झालं, आणि मग अरुंधती एकटी काय करणार आहे, तिच्यावर किती शिंतोडे उडवायचे ते आपण उडवायचेच आहेत, असं संजनाने प्लॅनिंग केलेलं असतं.
परंतु आप्पा त्याचबरोबर अरुंधती हे माघार घेणारे नाहीत ही गोष्ट तिला माहितीच नाही, कारण ते नेहमी सत्यासाठी लढणारे आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नितीन त्याचबरोबर यश पाहत असतात, कारण ॲडव्होकेट धुरी मात्र उठत नाहीत, एकही प्रश्न विचारत नाहीत. ही गोष्ट मात्र चांगलीच त्यांच्या लक्षात आलेली असते. म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे, ॲडव्होकेट धुरींना प्रश्न का विचारायचा नाही, हा मुद्दा यश आणि नितीनच्या लक्षात आलेला असतो. ॲडव्होकेट देशमाने मात्र आप्पांवर प्रश्नांचा भडीमार करत असतात. आप्पांना विचारत असतात की म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही नक्की काय सांगत आहात. अहो पण तुम्ही हे सांगताय, काहीही झालं तरी तुमचं असं म्हणणं आहे की हे घर तुमच्या मुलाने बांधलेलं आहे. मग वडिलोपार्जित घर आहे तर त्याच्यावर तुमच्या मुलाचाही तेवढाच त्याच्यावर हक्क आहे. आप्पा म्हणतात मी म्हणतच नाही आहे की त्याचा हक्क आहे, त्याचाही तेवढाच हक्क आहे. मग हे सगळं जेव्हा तिथं बोललं जातं तेव्हा आप्पा खूप चिडलेले असतात. आप्पांना आजारी आहात तुम्ही, तुम्हाला आठवत नाही, या सगळ्या गोष्टी तिथं बोलल्या जात असतात. आप्पा मात्र शांत होत नाहीत. अरुंधती त्यांना इकडून शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण जेव्हा आप्पांना ही गोष्ट कळणार तेव्हा मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम होणार आहे की अरुंधतीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जात आहेत. तरीही अरुंधती ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत आहे, सांभाळून घेत आहे. आप्पांना मात्र खूप वाईट वाटत आहे, कारण आप्पांचाच मुलगा आप्पांच्या विरोधात उभा राहिलेला आहे आणि हे सगळं कारस्थान करत आहे. ही गोष्ट आप्पांना सहन होत नाही. आणि त्यानंतर ॲडव्होकेट धुरी मात्र शांतच बसून राहतात. ते कोणताच प्रश्न विचारत नाहीत, त्यांना त्याचं वाटतही नाही. आणि ते मात्र प्रश्नांचा भडीमार करून आप्पांना अगदी शांत करण्याचा प्रयत्न ॲडव्होकेट देशमाने करत आहे. आणि तो आप्पांना म्हणत आहे की हे बघा, तुम्ही वारंवार ओरडून सांगितलं म्हणून तुमची बाजू खरी असं होत नसतं, कारण तुम्ही जे बोलताय ते खोटं बोलताय. तेव्हा आप्पा म्हणत असतात की हे बघा, मी काहीही खोटं बोलत नाही, मी जे काय बोलत आहे ते सगळं खरं बोलत आहे. तुम्हाला ते खोटं वाटत आहे. मी कुठलीही गोष्ट कोणापासूनही लपवलेली नाही. मला सगळ्या गोष्टी आठवतात, मला औषध चालू आहेत आणि त्या गोष्टी आठवतात. त्याचबरोबर मी आत्ता कोर्टाच्या समोर जे सांगत आहे ते सगळं खरं सांगत आहे. आप्पा कोर्टाच्या समोर वारंवार सगळ्या गोष्टी खऱ्या सांगत असतात. देशमाने खाली बसतो आणि संजना आण्याला दाखवून देतो की बघितलं का, काल त्यांनी स्टे ऑर्डर घेतली म्हणून तुम्ही मला बोलला होता, आज तुम्ही बोलून दाखवा, असं देशमानेचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभि फोनवर बोलत असतो, अरे तुझे पैसे मी देणारच आहे रे, काही झालं तरी मी तुझे पैसे काही बुडवणार नाही, असं तो फोनवर सांगत असतो. तेव्हा अनघा ते ऐकते आणि अनघा ऐकत असते. तेव्हा अभि म्हणत असतो, अरे माझं घर विकलं जाणार आहे, लवकरच ते पैसे मिळणार आहेत आणि तुझे पैसे जे घेतलेले आहेत ते मी तुला देऊन टाकणार आहे. तेव्हा अनघा तिथे येते आणि अभिला म्हणते, कुठून देणार आहेस रे तू पैसे, म्हणजे मला कळत नाही आहे म्हणून विचारते, कुठून देणार आहेस तू पैसे, तुझ्याकडे कुठून आलेत पैसे ते पण सांग मला. त्यावेळेस इकडे अनघाला तो म्हणतो की देणार आहे म्हणजे देणार आहे, तुला काय वाटलं. तेव्हा अनघा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला अजूनही वाटतं का हे घर विकलं जाणार आहे. अभि जरा विचार कर, कारण काही झालं तरी तुझं बालपण या घरात गेलेलं आहे, कितीतरी चांगल्या गोष्टी या घरात गेलेल्या आहेत. हे घर आपल्यासाठी लकी आहे. इवन आपल्या जानकीचा जन्मसुद्धा या घरात झालेला आहे, आपलं लग्न या घरात झालेलं आहे. त्याचबरोबर आपण सगळे सुखात आनंदात या घरात राहतो. तुला कळत नाही का रे, या आज्याने आपणना किती त्रास होतो या सगळ्यामुळं. तेव्हा मात्र इकडे अभि म्हणतो की हो, खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. वर्षानुवर्ष माझ्या आईबाबांचं भांडण या घरात झालं, माझी आई हे घर सोडून गेली, मी या घरामध्येच माझ्या आईबाबांचा डिवोर्स झाला. त्याचबरोबर अजून तुला सांगू का, माझी आई आम्हाला एकटं सोडून त्या आशुतोषबरोबर लग्न करूनसुद्धा या घरातूनच गेलेली आहे. हा सगळा राग अभिच्या डोक्यात असतो आणि अभि हे सगळं बोलून दाखवत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनघा त्याला समजवत असते, अभि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला पैसे हवे आहेत ना, तुला चांगली लाईफ हवी आहे ना, मी देईल तुला चांगली लाईफ मिळवून, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता जे काय चालू केलेलं आहे ते बंद कर, कारण या सगळ्याचा घरात सगळ्यांना खूप त्रास होत आहे, त्यांना सगळ्यांना मानसिक त्रास खूप होत आहे. हे सगळं अनघा सांगत असते. परंतु अभिला मात्र ह्या गोष्टी पटतच नसतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश आणि नितीन बाहेर येतात आणि यश आणि नितीन बाहेर आल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश आणि नितीनचं हे म्हणणं असतं की काहीही झालं तरी ॲडव्होकेट धुरींनी बोलायला पाहिजे होतं. ॲडव्होकेट धुरी काहीही बोललेले नाहीत. ॲडव्होकेट धुरींनी जे बोललं असतं तर आज हे काहीतरी तर घडलं असतं आणि मग हे सगळेजण तेच बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यश नितीनला म्हणत असतो की त्यांनी असं का केलेलं आहे,
का त्यांनी असं केलेलं आहे हा प्रश्न जेव्हा विचारला जात असतो तेव्हा मात्र इकडे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं की अरुंधती म्हणत असते की त्यांनी हा मुद्दा तिथं खोडू शकले असते आणि ते असं का केलं, ते गप्प का बसले. जेव्हा जजसाहेबांनी त्यांना विचारलं तेव्हा ते नो क्वेश्चन का म्हटले. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अरुंधती बोलत असते आणि तेवढ्यातच धुरी तिथे येतात आणि धुरी म्हणतात की तुम्हाला जर एवढंच वाटत होतं तर तिथं मी काय बोलणार होतो. अरुंधती म्हणते जर त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे तर तुम्ही ही गोष्ट बोलू शकत होता, तुम्ही कोर्टाच्या समोर ही गोष्ट का बोललेली नाही, असं अरुंधती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे ॲडव्होकेट धुरी म्हणतात की तुम्हाला काय वाटलं की मी काय बोलायला हवं होतं. डायरेक्टली इकडे हे बोललं जात असतं आणि मग ॲडव्होकेट धुरींना हे जेव्हा समजतं तेव्हा ॲडव्होकेट धुरी म्हणतात की हे बघा ही केस हरणारच आहे, त्यामुळं मी ही केस लढणार नाही. काहीही झालं तरी मला त्या देशमानेकडून हरायचं नाही, कारण देशमाने वकील खूप पुढचा आहे आणि जेव्हा देशमाने वकील हे सगळं बोलत आहे, हे सगळं म्हणत आहे, तेव्हा मात्र मला खात्री आहे की काहीही झालं तरी देशमाने वकील जो आहे तो ही केस पुढच्या वकिलाला जिंकू देत नाही. ऑलरेडी मी 2 वर्षामध्ये एकही केस जिंकलेलो नाही आणि आता माझ्यावरती पुन्हा मला ह्या ठप्पा नको आहे की मी ही केस हरलो, त्यामुळं मी ही केस सोडत आहे, असं डायरेक्टली ॲडव्होकेट धुरी बोलत असतात. तेव्हा अरुंधतीला ते म्हणतात तुम्हाला जर एवढंच कळत असेल ना तर तुम्ही लढा ना ही केस, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे लढायला, असं अरुंधतीलाच तो अडवं बोलत असतो. तेव्हा अरुंधती म्हणत असते की अहो तुम्ही काय बोलताय, हे तुम्हाला लक्षात येतं आहे का. ॲडव्होकेट धुरीचं मात्र स्पष्ट म्हणणं असतं की काही झालं तरी ही केस मी आता लढणार नाही. इकडे अरुंधतीला त्याचबरोबर आप्पांना काळजी वाटू लागते. आप्पा म्हणतात की हे काय होऊन बसलंय, म्हणजे हे केस लढणार नाहीत, मग आपण काय करायचं आहे नक्की, असं आप्पांना वाटत असतं. आप्पांचं म्हणणं असतं की काही झालं तरी आपल्याला ही केस लढायची आहे, मग कोण लढणार आपल्या बाजूने ही केस. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे अरुंधती म्हणते की आप्पा आपण दुसरा वकील शोधूया, काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण हे कसे आहेत ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि ॲडव्होकेट धुरी गेले म्हणून काय झालं. नितीन आणि यश म्हणतात की ठीक आहे मी सुलेखाताईंशी बोलून घेतो आणि धुरीलाही ते म्हणत असतात की सुलेखाताईंना काय वाटेल, अहो त्यांनी तुमच्यावर एवढं विश्वासाने सांगितलेलं होतं आणि तुम्ही ही केस सोडून देत आहात. तेव्हा मात्र इकडे ॲडव्होकेट धुरी म्हणतात की त्यांना काय उत्तर द्यायचं ती मी बघेल, कारण मला ही केस लढून माझ्यावर कोणताही ठपका ठेवायचा नाही की काही झालं तरी मला ही केस लढून माझ्या स्वतःच्या विरोधात आणखी एक काहीतरी तिथे लावून घ्यायचं नाही की मी केस जिंकू शकत नाही, असं ॲडव्होकेट धुरी सांगतात आणि निघून जातात. अरुंधती त्याचबरोबर यश यांना आता टेन्शन आलेलं असतं की आता दुसरा वकील कसा शोधायचा, काही झालं तरी दुसरा वकील आता पुढे करणं गरजेचंच असतं आणि त्यामुळं ते त्याच विचारात असतात आणि त्याचबरोबर तिथे चाललेलं असतं ते म्हणजे की आता वकील काय करायचं. आणि त्याच वेळी इकडे ॲडव्होकेट धुरीला संजना तो बिल्डर यांनी बोलवून घेतलेलं असतं आणि ॲडव्होकेट धुरीला पैशाचं पाकिट दिलं जातं आणि ॲडव्होकेट धुरी म्हणत असतो की मॅडम काही मदत लागली तर सांगा, कारण संजनाने ते पाकिट पैशाचं दिलेलं आहे आणि ॲडव्होकेट धुरीची तिथे बोलती बंद केलेली असते. ही गोष्ट आता सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते आणि त्याचबरोबर इकडे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काहीही झालं तरी आप्पा म्हणत आहेत की आता काय करायचं, अरुंधती आपल्याला पुढचा वकील कसा मिळेल, हा प्रश्न आप्पा जेव्हा विचारत आहेत तेव्हा आप्पांचं असं म्हणणं आहे की आता आपल्याला दुसरा वकील शोधावा लागेल. अरुंधती म्हणते की आप्पा काळजी करू नका आणि मग उद्याच्या भागामध्ये यश अरुंधतीला सांगत आहे की आई आता आपल्याला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही. तेव्हा अरुंधती म्हणते काय झालं, तेव्हा यश सांगतो की आई तुला माहिती आहे का आता खुद्द सुलेखाताई येऊन आपली केस लढणार आहेत, त्यामुळं आपल्याला याच्यातून माघार घ्यायची गरजच नाही पडणार आणि जे कोणी आपल्या विरोधात कटकारस्थान करत आहेत त्यांची तर वाट लागणारच आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि ॲडव्होकेट धुरीने जरी केस सोडली तरी आता सुलेखाताई मात्र आप्पांच्या आजारपणाबद्दल ज्यांनी कोर्टामध्ये शिंतोडे उडवलेले आहेत आणि आप्पांच्या विरोधात जे काही बोललेलं आहे त्यांची वाट लावायला सुलेखाताई आता सज्ज झालेल्या आहेत आणि सुलेखाताई आल्या तर सुलेखाताईंना मात्र ॲडव्होकेट देशमाने आणि तो बिल्डर मात्र विकत घेऊ शकत नाही आणि सुलेखाताईंचा तो शिष्य आहे, त्यामुळे नक्कीच सुलेखाताई कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्की आता उद्याचा भाग कसा होणार आहे, सुलेखाताई कोर्टामध्ये देशमानेची कशी वाट लावणार ते पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.